भाजपतील कुरघोडीच्या राजकारणावरून आता पक्षात काहीसं महाभारत सुरू होणार की काय असं वाटतंय। एकीकडे फडणवीस समर्थक विरुद्ध मुंडे समर्थक अशी जुगलबंदी रंगू लागले, तर प्रदेशाध्यक्षांनी बंडखोरांची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिलाय। भाजप नेत्यांमधली धुसफूस आता जगजाहीर झाली आहे। गोपीनाथ गडावर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला। खरं तर त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे। गोपीनाथ गडावर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना सबुरीचा सल्ला देणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा सूर बदललाय। त्यांना धकवलं जाणार नाही याची जाणीव यापुढे कोणाची घेणार। भाजपतील काही ओबीसी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आघाडी उघडल्याचं सध्या चित्र निर्माण झालंय। मात्र त्यावरून भाजपत महाभारतही सुरू झालंय। भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर खरमरी टीका केली आहे। काकडे हे फडणवीस समर्थक मानले जातात, तर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनीही त्यांना सडेतोड उत्तर दिलंय। 5 वर्ष तुम्ही सत्तेत होता, 5 वर्ष तुमच्यावर 2 महत्त्वाची खाती होती आणि एवढा असं तुम्हाला तुमचा मतदारसंघ जर सांभाळता येत नाही तर महाराष्ट्र काय तुम्ही फिरणार आणि काय करणार, दिवे लावणार। पंकजा मुंडेताई हे आमचं मुंडे साहेबांनंतरचं पण नेतृत्व आहे। पक्षासाठी गेली 5 वर्ष पंकजाताईंनी पण खूप काम केलेलं आहे आणि त्याच्यासाठी कोणीतरी काहीतरी बोललं आणि म्हणूनच आम्ही आज हे सांगतोय की ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, पार्टीचं त्याच्याशी काही संबंध नाही। एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावरून देवेंद्र फडणवीसांविरोधात जणू रणशिंग फुंकलंय। त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असली तरी निवडणूक निकालापासूनच ही धुसफूस सुरू झाली होती। नाराज खडसे यांनी नुकतंच दिल्लीत जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती। एवढंच नाही तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशीही चर्चा केली। खडसेंनी पक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, तर पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पक्षाला सूचक इशारा दिलाय। बंडखोरांची गय केली जाणार नसल्याचं प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं असलं तरी या दोन्ही नेत्यांवर कारवाई करणं पक्षाला राजकीय दृष्ट्या परवडणारं नाही। त्यामुळे आगामी काळात भाजप कोणती भूमिका घेतं हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। सोलापूरहून सागर सुरवसे, विवेक कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।